18 वर्षांनी राहू बुध या राशीत एकत्र आल्याने या 4 राशींचे वाईट दिवस संपणार, नशिबाला मिळणार कलाटणी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या गोचराचा त्याच्या स्वामित्वाच्या राशीसह अन्य राशीवर सुद्धा स्थितीनुसार प्रभाव पडत असतो। या महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह गोचर करून 30 मार्च मीन राशीत स्थिर झाला आहे। मीन राशीत अगोदरच राहू ग्रह विराजमान आहे। राहू व बुधाची ही युती 1-2 नव्हे तर तब्बल 18 वर्षांनी होत आहे। या मिलनामुळे 12 राशीमधील 4 राशींचे नशीब रातोरात कलाटणी घेणार असल्याचे दिसते। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी प्रभावित राशींच्या आयुष्य, अपार धन संपत्ती, मान सन्मान आणू शकतो। बुधाचे पुढील गोचर होईपर्यंत ही स्थिती कायम असणार आहे। तोपर्यंत नेमक्या कोणत्या राशींना लक्ष्मीच्या रूपात बुध व राहूचा प्रभाव अनुभवता येणार आहे ते पाहूया। कर्क रास। मीन राशीत असणारे बुध व राहू कर्क राशीच्या मंडळींना प्रचंड फायदा देऊ शकतात। धनलाभाचे योग तयार होत आहेत। आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा सुधारू शकते। विशेषतः व्यवसायात आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येऊ शकतात। तुमच्या कर्मभावी ही युती प्रभावी असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच कामातून लाभ किंवा तोटा होऊ शकतो। वैवाहिक आयुष्यात मात्र निश्चित काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात। नात्यातील आपुलकी व गोडवा वाढू शकतो। कामाच्या ठिकाणी पगारवाढीसाठी आपल्याला आपल्या वाणीचा वापर नीट करणे आवश्यक असणार आहे। वृश्चिक रास। बुध व राहूचे मिलन वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी शुभ असणार आहे। परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रता लाभेल, ज्याचा शुभ परिणाम तुम्हाला येत्या परीक्षांमध्ये पाहायला मिळू शकतो। आर्थिक मिळकतीचे प्रमाण वाढवण्यासाठी स्रोत वाढवणे गरजेचे ठरेल। असे केल्यास तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो। कौटुंबिक नाते संबंध सुधारतील। तुम्ही कुटुंबासह एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकता। आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल। बाहेर खाणे टाळावे। मकर रास। मकर राशीच्या मंडळीसाठी मीनमध्ये राहू व बुधाची युती झाल्याने अनुकूल कालावधी सुरू होईल। नोकरदार मंडळींना वरिष्ठाकडून प्रशंसा ऐकायला मिळेल। व्यावसायिकांना नव्या कामाच्या संपर्कासह मोठमोठ्या डील्स पूर्ण करता येऊ शकतात। गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो, मात्र शेअर बाजार किंवा अन्य जोखमीच्या मार्गाने पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा। समाजातील मानसन्मान वाढीस लागू शकतो। जुन्या आजारापासून सुटका मिळू शकते। दुखणी अंगावर काढू नका। मीन रास। मीन राशीच्या मंडळींना या कालावधीत नशिबाची साथ मिळणार आहे। कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल। नोकरीच्या ठिकाणी भरघोस यशासह पदोन्नती मिळू शकते। तुमचे मन कामात व्यस्त राहील। बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील। दीर्घकाळ चाललेले वादविवाद संपतील। या कालावधीत आपल्याला आपले स्पर्धक व शत्रू दोघांनाही नीट ओळखणे व त्यानुसार वागवणे आवश्यक आहे। धनप्राप्तीसाठी पूर्व गुंतवणूक कामी येईल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।